मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका विधान भवन परिसराला देखील बसलाय। आडोशासाठी लावलेले जे काही प्लास्टिकचे पडदे होते ते फाटलेले आहेत। सुशोभीकरणाच्या अनेक कुंड्या जमीनदोस्त झाल्या, त्यामुळे आजच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते। अर्थात सगळीकडे पाणी साचले, त्यामुळे आमदार मंत्री वेळेत पोहोचणं अशक्य दिसते। आपण याच थेट विधान भवन परिसरात जाऊया। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याला सगळ्या परिस्थितीचे अपडेट देतील। संदीप, काय आहे सध्याची परिस्थिती? कोण पोहोचले, कोण येणं बाकी आहे? जे पोहोचले त्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत? श्रद्धा, पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि शेवटच्या आठवड्यातला हा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाचा आणि जोरदार वाऱ्याचा फटका जो आहे तो विधान भवन परिसरामध्ये बसल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। आपण पाहिलं तर आता हे दुरुस्तीचं जे काम आहे ते सुरू झालं आहे। आपण हा जो समोरचा भाग पाहतोय, अशा पद्धतीने ह्या ताडपत्रीचं हे एक आवरण तयार केलं जातं विधान भवन परिसरामध्ये पावसापासून बचावासाठी। आणि आपण खाली जर पाहिलं तर ही ताडपत्री थेट जमीनदोस्त झाली आहे, पूर्णपणे फाटलेली आहे। आणि याच मार्गावरून मंत्री असतील, आमदार असतील, जे सगळा राज्याचा कारभार हाकत असतात, अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते थेट आमदारांपर्यंत ते सगळे लोकप्रतिनिधी याच मार्गावरून येत असतात। आणि आपण जर पाहिलं तर आता हे ताडपत्री दुरुस्तीचं काम किंवा जे पुन्हा लावण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सगळे कर्मचारी जे आहेत विधान भवन परिसरातले ते या ठिकाणी काम करत आहेत। दुसऱ्या बाजूला अगदी विधान भवनाच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या जवळ सुशोभीकरणाचा एक भाग म्हणून ज्या कुंड्या लावलेल्या होत्या त्या कुंड्या देखील आपण पाहिलं तर ह्या सगळ्या जमीनदोस्त झालेल्या आहेत। इतक्या जड कुंड्या जमीनदोस्त झालेल्या आहेत, यावरून आपण अंदाज बांधू शकतो की टाऊनला देखील किंवा विधान भवन परिसरामध्ये देखील कशा पद्धतीनं जोरदार वारा आणि पाऊस जो आहे तो होता। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं, या बाजूला देखील ही जी ताडपत्री आहे ही फाटलेली पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या कामकाजाबाबत सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मुसळधार पाऊस झालेला होता त्यावेळेला मंत्री आमदार वेळेत पोहोचलेले नव्हते, त्यामुळे 2 वेळा सभागृह तहकूब करावं लागलेलं होतं। आणि आजचा जर विचार केला तर शेवटच्या आठवड्यातला पहिला दिवस आहे। पावसाबाबतच्या उपाययोजना तर होतीलच, अगदी पुणे मुंबई रस्ता बंद पडण्यापासून अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेले आहेत, इमारती कोसळलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्याबाबत आता अधिवेशनाच्या आजच्या दिवशी नेमकं कामकाजामध्ये काय होतं, आणि त्यापूर्वी आमदार जे आहेत ते बरेचसे मतदारसंघांमध्ये गेलेले होते, मंत्री मतदारसंघांमध्ये गेलेले होते। आणि ट्रेन्सचा जर विचार केला श्रद्धा तर अनेक रेल्वे गाड्या ह्या उशिरानं धावत आहेत, अनेक रस्ते जे आहेत ते बंद आहेत। त्यामुळे 288 आमदारांपैकी नेमके किती आमदार विधानसभेत पोहोचतात आणि विधान परिषदेतले देखील नेमके किती आमदार पोहोचतात, मंत्री पोहोचतात हे बघणं महत्त्वाचं आहे। 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार आहे आणि 12 वाजता विधान परिषदेचं कामकाज सुरू होणार आहे। सध्या तरी दक्षिण मुंबईमध्ये पावसानं काही काळ विश्रांती घेतलेली आहे, मात्र ढगाळ वातावरणच पाहायला मिळतं आणि सोसाट्याचा वारा मात्र कायम आहे। श्रद्धा, धन्यवाद संदीप दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.